नमस्कार मित्रांनो, माझ्या स्वयंपाकघरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे रविवार आणि आज काहीतरी स्पेशल झालं पाहिजे. तर आपण विचारूया आईला की आज काय बनवणार आहे आपण. तर आई माझ्यासोबतच आहे. तर आई, आज आपण काय बनवणार आहोत? काय बनवूया? आज तर किमा खायचं म्हण होते. रविवार आहे, नॉनव्हेज. चालेल. मग आज किमा बनवायचा? हो. ठीक आहे. आई आज किमा बनवण्यासाठी मदत करणार आहेत. तर लागूया तयारीला किमा बनवण्याच्या. आता आपण लागलो आहोत तयारीला. आपण घेतलं आहे 1 किलो मटन किमा. आपण याला स्वच्छ पाण्यात धुवून घेतलं आहे. आणि आता आपण घेतले आहे 2 चिरलेले कांदे, लसूण, अद्रक, 2 तेजपत्ते, काळी मिरी, 3 लवंग, हिरवे विलायच्या 4, अख्खी विलायची 1, चक्रफूल आणि 1 मोठी दालचिनीचे तुकडे व कोथिंबीर. सर्वात आधी आता आपण अद्रक आणि लसूण कुटून घेणार आहोत जेणेकरून याची पेस्ट बनेल. तर अद्रक लसूणचं आपण पेस्ट बनवली आहे. जी पेस्ट मीडियम असणार आणि आपल्याला ही पेस्ट जी आहे अर्धीच घ्यायची आहे आणि अर्धी आपण यातच ठेवलेली आहे. त्याचं कारण मी पुढे सांगेल. आणि त्यासोबतच आपल्याला आता हे जे धुतलेलं मटण आहे, मटणाचा किमा, ते आपल्याला शिजवायचं आहे. तर ही सगळी तयारी सध्या शिजवण्यासाठी आहे. तर आता दाखवतो पुढे काय करणार आहोत आपण. तर आता आपला कुकरचं भांड तयार आहे. तर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 3 चमचे तेल. आणि त्यानंतर थोडंसं गरम होऊ देणार त्याला, तेलाला. थोडं गरम झालेलं आहे. तर आपण त्यामध्ये जे आपण 2 तेजपत्ते घेतलेले आपण ते टाकणार आहोत. जे चक्रफूल घेतलेलं ते सुद्धा टाकले. 1 अख्खी इलायची ती सुद्धा टाकली आहे. 4 अख्ख्या इलायची हे पण आपण टाकलं आहे. 5 मिरी, 3 अख्खे लवंग आणि दालचिनी. आता हे आपण मिक्स करत आहोत. तो जो फ्लेवर आहे हा पूर्ण तेलामध्ये येणार. आणि आता आपण घेणार आहोत कांदा. तर जो आपण कांदा घेतला होता आपण तो टाकणार आहोत. तर आता आपण हा कांदा तेलामध्ये भाजून घेणार आहोत, फ्राय करून. खूप गरम आहे, चटका सुद्धा बसतोय. वाव, हे जे अख्खे मसाले आपण टाकले त्याचा खूपच सुंदर सुगंध येतोय. आता आपण टाकणार आहोत अद्रक आणि लसूणची जी आपण पेस्ट केली होती मीडियम साईजची. तर आपण ते सुद्धा टाकलेलं आहे आणि आपण आता मिक्स करत आहोत ते. एक छोटे टेबल स्पून आपण हळद घेतलेली आहे. आता आपण ती सुद्धा टाकणार आहोत. मिक्स करून घेऊ. आता मी नवीनच आहे त्यामुळे मिठाचा एवढा मला अंदाज नाहीये. त्यासाठी माझ्या आईने मला हेल्प केलेली आहे. तर हे किती टेबल स्पून आहेत? मी एक
टेबलस्पून मीठ. तुम्ही चवीनुसार टाकू शकता. आई मला प्रॉम्प्टिंग पण करत आहे. तर 1 फुल टेबलस्पून मीठ आपलं टाकून झालेलं आहे. आपण आपल्या चवीनुसार मीठ घेऊ शकता. आईला दाखवतो कसं झालेलं आहे ते. सुगंध तर चांगला येतोय मसाल्यांचा. तर तुम्ही किती क्वांटिटी मध्ये घेताय हेच त्याचं एक आपण म्हणू शकतो राज आहे. आता आपण टाकत आहोत कोथिंबीर, जी आपण धुवून घेतली होती. तर कोथिंबीर सुद्धा आपण टाकलेली आहे. तिला सुद्धा आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये. जळालं नाही पाहिजे म्हणून त्याला हलवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे या मसाल्यामध्ये शिजण्यासाठी येत आहे आपला मटणाचा किमा. तर आपण टाकूया यामध्ये. आता आहे खूप इम्पॉर्टंट काम म्हणजे हे प्रॉपर मिक्स करणं. हा जो एवढा सुंदर सुगंध येत होता अख्ख्या मसाल्यांचा, कांदा लसूण पेस्ट, हे सगळं यामध्ये मुरलं पाहिजे. त्यामुळे प्रॉपर मिक्सिंग ही खूप इम्पॉर्टंट आहे. वाव, मला वाटते आज बनल्यानंतर सगळ्यात पहिले मीच खाणार आहे. एवढा सुंदर सुगंध येतो. ते पण शिजवायला घेतले तेव्हा. तर आता यात आपण थोडं ओके. आता आपण कुकरवरती एक प्लेट ठेवली व त्यावरती थोडंसं पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून एक प्रकारे आपण त्याला दम देऊन शिजवणार आहोत. आणि हे आपण 10 मिनिटासाठी असं सोडणार आहोत शिजण्यासाठी. जसं मटण किमाला पाणी सुटेल तसं आपण हे काढून घेणार आहोत आणि मग कुकरला शिट्टी लावून आपण त्याला शिजवणार आहोत. मटण शिजत आहे तोपर्यंत आपण खोबरं, मिरची आणि कोथिंबीर यांना ग्राइंड करून घेणार आहोत मिक्सरमध्ये. आणि आपण तसेच ही अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा घेतलेली आहे. आणि त्यासोबतच आपण घेतलेलं आहे 3 छोटे मीडियम साईजचे कांदे. आपण यांना कापून घेतले आहे. आपण खोबरं हे कापून घेतलेले आहे. तर हे हिरवी कोथिंबीर आणि मिरची आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तसेच हे पेस्ट केलेलं मीडियम साईज पेस्ट केलेलं अद्रक आणि लसूण आपण हे ग्राइंड करून घेणार आहोत. छोटा स्पून जे आहे आपण बघू शकता वाटणं आता तयार झालेलं आहे आणि दुसरीकडे किमा सुद्धा शिजला आहे. 10 मिनिटासाठी आपण किमा हा शिजण्यासाठी ठेवला होता आणि आता त्याला पाणी सुटलेलं आहे. तर वळूया नेक्स्ट प्रोसेसकडे. आता आपण याला शिट्टी देणार आहोत. 3 शिट्ट्या देऊन शिजवणार आहोत. तर वळूया नेक्स्ट प्रोसेसकडे. तर पाणी सुटलेलं आहे मटणाला, त्यामुळे आपण आता याला 3 शिट्ट्या देणार आहोत. तर आपण कुकरमध्ये मटणाचा जो किमा आहे व सगळे मसाले जे मिक्स झालेलं होतं ते टाकलेलं आहे. तर आता 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण थांबणार आहोत, जेणेकरून ते प्रॉपर शिजून निघेल.
आता आपण एक दुसरं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 4 चमचे तेल टाकणार आहोत. आता आपण कांदा हा तेलामध्ये भाजून घेणार आहोत. त्यासाठी ही तयारी. तेल हे गरम होत आहे. त्याआधी आपण टाकणार आहोत हे कढीपत्ता. कढीपत्त्याने फ्लेवर खूप सुंदर येतो. आता कढीपत्ता टाकून झाल्यानंतर आपण टाकत आहोत कांदा. तर आता आपण कांदा लाल होऊपर्यंत भाजून घेणार आहोत. हात चालवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. लाल होऊपर्यंत याला मिक्स करतच राहायचं आहे, जेणेकरून तो जळणार नाही. आता आपण बघू शकता की कांदा हा लाल झालेला आहे. आपण 3 छोटे टोमॅटो कापले होते. आता ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि मिक्स करणार आहोत. हे टमाटे सुद्धा शिजले पाहिजे आणि तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करतच राहायचं आहे. हात हा थांबला नाही पाहिजे. टेस्ट जी आहे ही एफर्ट्समुळेच येते. तर हे ऑलमोस्ट झालेलंच आहे. आणि दुसरीकडे आपला जो मटन खिमा आपण शिजवण्यासाठी ठेवला होता त्याचे 3 शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत. आपण बघू शकता पाणी सुटलेलं आहे. आणि आता नेक्स्ट प्रोसेससाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे कांदा लसूण मसाला. हे आपण घेतलेलं आहे. कांदा लसूण मसाल्यासोबतच आपल्याला लागणार आहे वाटण, जे आपण पूर्वी तयार केलं होतं. आता आपण ते घेणार आहोत आणि हे मिक्स करणार आहोत. आणि तोपर्यंत आपला गॅस जो आहे हा लो फ्लेमवरती चालूच आहे. आता आपण हे मिक्स करणार आहोत. हे वाटण आणि आपण जो कांदा कढीपत्ता आणि टमाटा जो परतवला आहे तो एकजीव झाला पाहिजे. तर आपण हे मिक्स करणार आहोत. आता
मिक्स करून झाल्यावरती आता आपण घेतला होता तो मसाला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. कांदा लसूण मसाला. जसं जसं आपण यामध्ये मसाले टाकत चाललो आहोत तसं तसं सुगंध अजून खूप सुंदर येत आहे. मिक्स करून झाल्यानंतर आता आपण ऍड करणार आहोत 2 चमचे आगरी मसाला. थोडा तिखटपणा येण्यासाठी आपण हे 2 चमचे ऍड केलेले आहेत आणि आता हे सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत. हे मिक्स करत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की हे खाली जळालं नाही पाहिजे. जळालं तर पूर्ण टेस्ट चेंज होऊन जाणार. त्यामुळे आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे. यामध्ये तेल सुटलं पाहिजे. आता आपण थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि जसं जसं पाणी वाफ बनून उडत राहणार त्याप्रमाणे आपण थोडं थोडं पाणी टाकत राहणार आहोत, जेणेकरून मसाला हा जळणार नाही. आणि मिक्सिंगचा जो पार्ट आहे तो आपल्याला कंटिन्यू ठेवायचाच आहे. हात थोडा सुद्धा थांबला नाही पाहिजे. आपण बघू शकता की साईडला आम्ही 1.5 ग्लास पाणी सुद्धा गरम करायला ठेवलं आहे. थोडं थोडं पाणी टाकत आहोत आपण, जेणेकरून मसाला हा जळणार नाही. कंटिन्यू मिक्सिंग ही करतच राहायची आहे. आणि आता आपला मसाला ऑलमोस्ट तयार झालेला आहे. आता आपण यामध्ये टाकलं आहे अर्धा चम्मच मीठ. आपण सुद्धा टेस्ट अनुसार मीठ टाकू शकता आणि ते सुद्धा आपण आता प्रॉपर मिक्स करून घेत आहोत. आपला मसाला ऑलमोस्ट तयार होत झालेला आहे. आता आपण अजून थोडंसं पाणी टाकूया, जेणेकरून मसाला हा खाली बसून जळणार नाही. आणि आता आले आहे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. तर आता आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आपला शिजवलेला खिमा. आपण बघू शकता की खिम्याला किती पाणी सुटलेलं आहे. तर आईने मला थोडी हेल्प केली आहे मिक्स करण्यासाठी. आणि आता हे प्रॉपर मिक्स करायचं आहे. आपण जो मसाला भाजला आहे तो आणि खिमा हा प्रॉपर मिक्स करून भोपळी सुद्धा येत आहे, आपण बघू शकतो. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत. आपल्याला जर सुक्का खिमा बनवायचा असेल तर पाणी टाकण्याची काही आवश्यकता नाही आहे. पण आम्ही थोडी ग्रेव्ही ठेवतो, कारण आम्ही हे भाकरीसोबत खाणार आहोत. तर आम्ही थोडं पाणी टाकलेलं आहे. प्रॉपर मिक्सिंग करून आणि मग आता हे आम्ही असंच शिजण्यासाठी 15 ते 20 मिनटं राहू देतो. आणि आपल्याकडून जर पाणी सुद्धा जास्ती झालं असेल तर स्लो फ्लेमवरती ठेवा, जेणेकरून जे पाणी आहे ते सगळं आटून जाणार आणि आपल्याला जसा किमा पाहिजे आहे तसा तयार होणार.
आपला खिमा हा ऑलमोस्ट तयार आहे. बघू शकता आपण थोडं ग्रेव्ही ठेवलेली आहे कारण भाकरी बरोबर खाणार आहोत. आपल्याला जर एकदम सुक्क असं ठेवायचं असेल तर आपण ते सुद्धा करू शकता. पण आता आपण टाकणार आहोत कोरिएंडर लीव्स म्हणजेच कोथिंबीर. आणि या प्रकारे आपली मटन खिमा हे तयार झालेलं आहे. तर आपण गॅस ऑफ करू शकतो आता. आता आपला मटन खिमा हा तयार झालेला आहे आणि आपण टेस्ट करण्यासाठी देणार आहोत आईंना आणि माझ्या लाडक्या बायकोला. जेवण वाढलेलं आहे. आई प्लीज टेस्ट करून सांगा कसं वाटतंय ते. खूप छान. टेस्टी झाले? आवडलं? आणि आता माझी लाडकी बायको. तर सर्वांना आवडलेलं आहे. हॉटेलसाठी झाली. हो थँक्यू. तर कॉम्प्लिमेंट सुद्धा भेटलेले आहेत. सर्वांना टेस्ट आवडलेली आहे. आपण सुद्धा ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आणि काही फीडबॅक द्यायचे असतील तर आपण फीडबॅकसुद्धा देऊ शकता. आणि हो, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच चविष्ट असे पदार्थ बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.